ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेत्याचं कार्यालय आता पहिल्या मजल्यावर असणार आहे। काल झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व पक्ष नगरसेवक एकत्र आले आणि प्रशासनावर दबाव टाकून हा ठराव मंजूर करून घेण्यात आला। यापूर्वी विरोधी पक्षनेत्यांचं कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होतं, मात्र दुसऱ्या मजल्यावर सगळ्या अधिकाऱ्यांची कार्यालयं असावेत अशा प्रकारची सूचना आयुक्तांनी केली होती। त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर असलेलं विरोधी पक्षनेत्यांचं कार्यालय हे त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं होतं। त्यानंतर पूर्वी ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं कार्यालय होतं त्या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांना कार्यालय देण्यात येणार होतं। त्यासाठी काम देखील सुरू करण्यात आलं होतं, मात्र तळ मजल्यावर अडगळीत असलेलं कार्यालय आपण स्वीकारणार नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी घेतली होती। जर पहिल्या मजल्यावर कार्यालय मिळालं नाही तर महानगरपालिकेच्या पोर्चमध्ये बसून आपण काम करू असा इशारा श्री मिलिंद पाटील यांनी दिला होता। त्यानंतर हा संपूर्ण विषय चांगलाच ऐरणीवर आला होता। काल महासभेमध्ये अखेर या संदर्भात तोडगा काढण्यात आला। आता विरोधी पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावर कार्यालय मिळणार असल्याने तुर्तास तरी हा वाद शमल्यासारखं वाटतंय। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीसाठी आता शिवसेना आणि काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चेला महानगरपालिका वर्तुळामध्ये उधाण आलं आहे। यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी जवळ देखील साधली आहे। काँग्रेस पक्षाचे ठाणे महानगरपालिकेमध्ये सध्या 3 नगरसेवक आहेत आणि स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे 8 नगरसेवक जाणार आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष मिळून एकंदर 8 नगरसेवक ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये जाणार होते। त्यामुळे महानगरपालिकेची स्थायी समिती काबीज करण्यासाठी शिवसेनेला पुन्हा एकदा चिठ्ठी टाकून ज्या पद्धतीने स्थायी समिती सभापती निवडला जातो ती पद्धत टाळायची होती। त्यामुळे आता महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर शिवसेनेचे 9 नगरसेवक जावेत, यासाठी शिवसेना काँग्रेस पक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। त्याबदल्यात काँग्रेस पक्षाच्या एका नगरसेवकाला स्थायी समितीमध्ये स्थान मिळणार, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाला स्वीकृतचं एक पद मिळेल अशा प्रकारचा प्रस्ताव देखील तयार असल्याची माहिती हाती आली आहे। एकंदरीतच ठाणे महानगरपालिकेची स्थायी समिती देखील भारतीय जनता पार्टीच्या मदतीशिवाय ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने होत आहे। यापूर्वी अशाच पद्धतीने ज्या वेळेस चिठ्ठी टाकून स्थायी समिती सभापती निवडला गेला होता त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र फाटक हे स्थायी समिती सभापती झाले होते। आता अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सिच्युएशन तयार होऊ नये आणि चिठ्ठी टाकून स्थायी समिती सभापतीपद निवडलं जाऊ नये, यासाठी महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळाल्यास फारसं वावगं वाटू नये। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, आदिवासी माणूस ढोर नाही, माणूस आहे अशा प्रकारच्या घोषणा देत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता। ठाण्यातील साकेत परिसरातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावरून टेंभी नाकामार्गे तलावपाळी परिसरामध्ये मोर्चाची सांगता झाली। शिमगा मोर्चा असं नामकरण या मोर्चाचं करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। या मोर्चात शिमग्याचं सोंग घेऊन आदिवासी बांधव सहभागी झाले होते। सरकारच्या विविध योजना येऊन देखील ठाणे जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही। त्याबरोबरच मुंबई उपनगर, रायगड, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील जनतेचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत। सरकारने आदिवासींच्या कुपोषणाबरोबरच रोजगाराकडे देखील लक्ष द्यावं अशी मागणी यावेळेस मोर्चेकऱ्यांनी केलं। या मोर्चाचं नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केलं। मोर्चा दरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंद देखील ठेवण्यात आला होता। सरकारकडून आदिवासी बांधवांना बुरे दिन आले असल्याची टीका यावेळेस विवेक पंडित यांनी केली। सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसह कबूल केलं की बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदं भरली जातील, अंगणवाडी सेविकांची पदं भरली जातील, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं भरली जातील। त्यानंतर रेशनवर
अंत्योदयाचा लाभ प्रत्येक आदिवासी कुटुंबाला मिळेल, त्यांना 35 किलो धान्य, तेल, साखर आणि डाळ मिळेल हे मान्य केलं. परंतु यापैकी काहीही एक अमृत आहार योजना ही अतिशय तकलादू फालतू योजना सोडली तर महाराष्ट्र सरकारने काही कारवाई केलेली नाही आणि याची महाराष्ट्र सरकारला लाज वाटावी म्हणून आज हा शिमगा चाललेला आहे महाराष्ट्र सरकारच्या नावानं. या ठिकाणी सोंग काढून महाराष्ट्र सरकारच्या नावानं शिमगा चालला आहे की हे जे काही चाललं आहे हे बदला, आणि जर बदललं नाही तर आज उतरलेले हे सर्व कष्टकरी आणि आदिवासी हे महाराष्ट्र सरकारला सळो की पळो करून सोडतील. नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चकचक. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट, तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact zap, transact app, transact app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा मंगळवार दिनांक 21 मार्च 2017 रोजी रात्री 9 वाजल्यापासून बुधवार दिनांक 22 मार्च 2017 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मंगळवार रात्री 9 वाजल्यापासून बुधवार सकाळी 9 वाजेपर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघवेळ इत्यादी परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहील. त्याचप्रमाणे बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल तलाव, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मंगळवार दिनांक 21 मार्च 2017 रोजी सकाळी 9 ते बुधवार दिनांक 22 मार्च 2017 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि सिटीजन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध ठिकाणी चिमण्यांसाठी खाद्यपुरवठा घरटी लावण्यात आली आहेत. या उपक्रमाअंतर्गत शहरात विविध ठिकाणी सदर खाद्यपुरवठा घरटी लावण्यासाठी महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी 5 लाख रुपयांची तरतूद केली असून नागरिकांनी या उपक्रमासाठी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान चिमणी दिनाचं औचित्य साधून महापालिका आयुक्त आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज महापालिका आयुक्त बंगल्यामध्ये
20 ठिकाणी खाद्यपुरवठा करणारी घरटी लावली. या निमित्ताने आज पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या हस्ते महानगरपालिका भवन, कचराळी तलाव आदी ठिकाणी देखील चिमण्यांसाठी खाद्यपुरवठा घरटी लावण्यात आली आहेत. शहरात विविध ठिकाणी अशी खाद्यपुरवठा करणारी घरटी लावण्यासाठी महापालिका आयुक्तांनी 5 लाख रुपयांची तरतूद केली असून या तरतुदींमधून आवश्यक घरटी खरेदी करून ती विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांना वितरित करण्यात येणार आहेत. दरम्यान या घरट्यांमध्ये खाद्य पुरवण्यासाठी त्या परिसरातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन देखील महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. अशा प्रकारे हे जे रेडीमेड एक कॅरी बिन असते आणि त्यामध्ये अशा प्रकारे ग्रेन्स टाकल्यानंतर हे जे पक्षीमध्ये त्यांना काही खायला भेटत नाही आहे त्यांच्यासाठी एक योगदान होईल आणि त्यामुळे आजच्या दिवशी आपण हे जे म्हणजे अतिशय सिम्बॉलिक स्तरावर आपण हे कार्यक्रम सुरू केलेला आहे. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. सार्वजनिक ठिकाणी महिलांविषयक अश्लील आणि आक्षेपार्ह चित्रपटांची पोस्टर्स तसंच इतर प्रसिद्धी मजकुरावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहेत. माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने नुकतंच उच्च न्यायालयाच्या मुंबई आणि नागपूर खंडपीठाने या संदर्भातल्या एका जनहित याचिकेवर आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. त्याचा हवाला देऊन जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने अशा प्रकारे महिलांचं असभ्य आणि बिभत्स प्रदर्शन करणाऱ्या जाहिराती आणि प्रसिद्धी साहित्यावर स्त्रियांचे असभ्य प्रदर्शन कायदा 1986 आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा 1995 अन्वये कारवाई करावी अशी सूचना केली आहे. याबाबत अनेक सामाजिक आणि महिला संघटनांनी केलेल्या मागणीवर न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवताना म्हटलं आहे की अशा बिभत्स प्रदर्शनामुळे युवकांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन ते वाईट मार्गाला लागू शकतात, हे ध्यानात घेण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या अनुषंगाने महसूल अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रतिष्ठान ठाणे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ मुंबई, त्याचप्रमाणे सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 29वे अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन आगामी 21, 22 आणि 23 एप्रिल रोजी ठाणे शहरातील गडकरी रंगायत येथे संपन्न होणार असल्याची माहिती काल घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत संस्थेच्या वतीने देण्यात आली. आत्तापर्यंत 28 संमेलनं महाराष्ट्रात आणि इतरत्र देखील झाली आहेत. पहिल्यांदाच ठाण्यामध्ये अशा प्रकारचं साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.
या निमित्ताने सावरकरांचं समग्र साहित्य वाचण्याची आणि अभ्यासण्याची सुवर्ण संधी सावरकर प्रेमी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. 21 ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने चर्चासत्र, परिसंवाद, भाषणं आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्याचप्रमाणे संमेलनाच्या प्रसिद्धीसाठी संमेलनपूर्व कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. सावरकरांचे विविध चित्रपट, एकांकिका असे कार्यक्रम या निमित्ताने ठाणे शहरामध्ये होणार आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँकेचे श्री सुनील साठे हे असणार आहेत. म्हणून 21, 22, 23 असं 3 दिवस गडकरी रंगायतन येथे संपूर्ण 3 दिवस हा कार्यक्रम संमेलनाचा असेल. विविध कार्यक्रम तिथे असतील सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अगदी म्हणजे चर्चासत्रांपासून, परिसंवादापासून, भाषणांपासून, सांस्कृतिक कार्यक्रमापासून असे सगळे रेलचेल संपूर्ण कार्यक्रमाची त्या 3 दिवसांमध्ये असेल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात. तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.